सर, आज या ठिकाणी आम्ही एकुरगा गावातील पालक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच राष्ट्रीय किसान मोर्चा, राष्ट्रीय मूल्यनिवासी बहुजन कर्मचारी संघ या संघटनेच्या वतीनं या ठिकाणी धरणे आंदोलन करता आम्ही बसलेलो आहोत। तर आमच्या या प्रामुख्यानं 2 मागण्या आहेत। ते म्हणजे एकुरगा गावातील जिल्हा परिषद शाळेला 8वीच्या वर्गाची मान्यता देण्यात यावी, तेवढी त्यांची पटसंख्या आहे, 232 पटसंख्या आहे शाळेची। आणि प्राथमिक शिक्षण अधिकारी वंदना फुटाणे यांनी जे नागरिकासोबत शाळेतील पालकाच्या विरोधामध्ये जे आरेरावी केली, त्यांचा जो अपमान केला, जे उद्धट भाषा वापरली, तर त्यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी लातूर यांनी कार्यवाही करावी, शिस्तभंगाची कार्यवाही करावी, त्यांना निलंबित करण्यात यावं, ही आमची पहिली मागणी। आणि जी दुसरी मागणी आहे ते म्हणजे जे लातूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत, त्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यावरसुद्धा सीओनी शिस्तभंगाची कार्यवाही करावी। त्याचं कारण असं, जे लातूर जिल्ह्यामध्ये जे बोगस भरती प्रमाणपत्रक आहेत, आरोग्यसेवक भरतीमध्ये जे फवारणी केलेले बोगस प्रमाणपत्रधारक आहेत, तर त्यांची चौकशी करून त्यांना नियुक्त्या देण्यात यावा याचं आम्ही निवेदन दिलेलं आहे। तर त्याची चौकशी करतो म्हणले, परंतु त्यांची चौकशी करत असताना नियुक्त्या देऊ नका त्या बोगस प्रमाणपत्रधारकांना, अशी आम्ही लेखी मागणी केल्यानंतर ते आमच्यावर भडकले, आरेरावी केली, आरेतुरे केले, उद्धटपणाची भाषा केली, हाकलून देण्याची भाषा केली। तर निश्चितच हे निषेधार्ह आहे। जर सामान्य जनतेशी हे कसं वागत असतील असा आमचा मोठा प्रश्न आहे। जर एका संघटनेच्या प्रतिनिधीसोबत हे जर लोक असे वागत असतील, तर अशा असंविधानिक अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये हे जे पब्लिक सर्वंट ह्यांच्या नावाचा जो संविधानामध्ये शब्द आहे, तर हे जे पब्लिक सर्वंट आहेत, हे जे लोकसेवक आहेत, तर हे स्वतःला जनतेचे मालक समजू लागलेले आहेत। तर त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी, त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी, शिक्षणाच्या हक्कासाठी, स्वाभिमानासाठी, प्रतिनिधित्वासाठी आजचं हे आमचं सर 1 दिवसीय धरणे आंदोलन आहे। तरी बी आमच्या मागण्या नाही झाल्यास पुढच्या 4 टप्प्यामध्ये राज्य पातळीवर आणि देश पातळीवर महाराष्ट्र बंद इथपर्यंत आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत।